सर, पोल्ट्री व्यवसायाच्या बाबतीमध्ये बरेच जण हौशीने हा व्यवसाय सुरू करतात. आमच्याकडे खूप इन्क्वायरीज असतात. पोल्ट्रीचा व्हिडिओ टाकला की त्याला अगदी हजारो लाखोने व्ह्यूज येतात तिथे. आणि बऱ्याच जणांचा विषय असतो की पोल्ट्री म्हणजे काय, सकाळ संध्याकाळ फक्त खाद्य टाकायचं आणि झालं पोल्ट्री व्यवसाय. हे इतकं पुरेसं आहे की पोल्ट्रीमध्ये सुद्धा मेहनत घ्यावी लागते. पोल्ट्रीमध्ये पण म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की लहान जेव्हा पिल्ला आपण घेतो तेव्हा त्याला ब्रूडिंग करायला लागतं. म्हणजे त्यांना हीट बॅलन्स करायला त्यांच्याकडे ते पंख आलेले नसतात. हे सर, त्यामुळे त्या लहान पिल्लांना तुम्हाला गरम दिवे किंवा गरम हीटर लावून त्याला वाढवायला लागतं. त्यानंतर काही लोक लसीकरण किंवा अँटीबायोटिक्सवर फार भर देतात. आमचा भर हा पोषणावर असतो. म्हणजे जितकं चांगलं पोषण तितकं चांगलं. तर आम्ही आजपर्यंत एकही अँटीबायोटिक आणि लसीकरण याच्यात करत नाही. ह्या पूर्ण फ्लॉक जो दिसतो तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तुम्ही लसीकरण केलेलं नाहीये? अजिबात नाहीये. फक्त यांचं फीड आम्ही ब्लॅक सोल्जर फ्लाय आणि ते देतो आणि हाय क्वालिटी फीड देतो आणि बायोसिक्युरिटी ठेवतो. म्हणजे आता आपण एवढ्या व्हिडिओ पुरता आत आलो ना तर आम्ही आत येतच नाही, कधी येऊ देत नाही. आणि तर हे कारण आहे. पण कोंबड्यांचं जनरल आजार लक्षात येणं, ती मान टाकते का, गुंगते का म्हणजे, आणि शेपूट खाली येते का नॉर्मल असताना, असं सगळं पाहिलं की तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की हा पक्षी आजारी आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कोंबड्या पाळणं फार सोपं आहे. 4,000 काय 5,000 करू शकता. 2 वेळेचं खाणं तुम्ही म्हणलं तर 2 वेळेचं फीड देणं आहे फक्त. पण नंतर तुम्हाला फ्लॉक मॅनेजमेंटमध्ये हे आजार ओळखणं ते तर आहेच. पण दुसरं 1000 कोंबड्यामध्ये 400 अंडी रोज मिळणार. बरोबर. त्या 400 अंड्यांची तुम्हाला सोय आहे का? जसं मी मगाशी भाजीत म्हणलं की एक माणूस 1 डझन अंडी घेऊन गेला आणि रोज 2 खात असेल तर एक माणूस तिथला तर 6 दिवसाचा तो कोटा झालेला आहे. मग तुम्हाला रोज 1 डझनवाले किती कस्टमर मिळवायला लागतील जेव्हा 400 अंडी विकले जातील? आणि काही लोक म्हणतात की ओके, काही कोंबडीवाले आहेत जे कोंबड्यांची पिल्लं विकतात, नंतर चारा विकतात आणि अंडी विकत घेऊ म्हणून म्हणतात. बरोबर. त्यावेळेला त्या अंड्यांचं कन्सिस्टंट रेट देत आहेत का, किंवा हे सगळं बघणं जरुरी आहे. नाहीतर दुसराच कोणीतरी माणूस तुमच्या भरोश्यावर श्रीमंत होतोय. म्हणजे मला नाही वाटत की कुठल्या तरी कंपनीवर अवलंबून किंवा कुठल्या तरी माणसावर अवलंबून तुम्ही हा बिझनेस केला पाहिजे. तुम्हाला अंडी थेट विकता येत असतील किंवा थेट म्हणजे तुमचे दुकान किंवा आउटलेट कुठून तरी विक्री होत असेल तर हे करावं. नाहीतर इतक्या कमी प्रमाणात करावं की सहज विकता येईल. बरोबर. म्हणजे 100 कोंबड्या 500 कोंबड्या. आता बघा, आम्ही इथे 500 आणि तिथे 500 अशा 1000 कोंबड्यांच्या वर जात नाही. ओके. कारण आम्हाला 400च्या वर अंडी अजून विकता येत नाहीत, एवढं व्यवस्थित असून सुद्धा. जेवढी डिमांड आहे तेवढंच प्रोडक्शन. बस, जेवढी डिमांड आहे तेवढंच प्रोडक्शन. मग आता आम्ही 5000 कोंबड्यांचा प्लॅन टाकला तर 2000 अंडी रोज होतील. 2000 अंडी आम्हाला आत्ता या क्षणाला विकता येत नाहीत. तर जर स्केल झाली तर आम्ही करू सुद्धा. पण स्केल करताना एकदम मोठा घास खायचा नसतो, ग्रॅज्युअली वाढवायचं असतं. सर, आता तुम्ही तुमच्या लेखामध्ये आणि काही व्हिडिओजमध्ये सुद्धा म्हटलात की भारतातल्या सगळ्यात बेस्ट चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या तुमच्या शेतामध्ये आहेत. तिथे तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली हा विषय सांगतात. तर याच्या फीड आणि त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही या गोष्टी कशा मॅनेज केल्या, त्यांची इम्युनिटी कशा पद्धतीने मॅनेज केल्या, आणि तुम्ही जे सेंटेन्स म्हणतायत ते तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने ते गोष्टी आहेत तिथे, त्या मला डिटेल स्वरूपात सांगा. आता हे बघा, मी ऑलरेडी अँटीबायोटिक फ्रीवर सांगितलंच आहे. पण आता आम्ही रोज 400 किलो हॉटेलचा कचरा आणतो. ओके. त्याच्यातून आम्ही 4 स्टार हॉटेलचा कचरा घेतो. ओके. त्या कचऱ्या तुम्ही त्याच्यामध्ये पेस्ट्री येते, चिकन येतं, ग्रीन पीज येत आहेत, बेबी कॉर्न येतोय, पनीर येतंय, सगळं येतंय. त्याच्यावर वाढवून आम्ही त्या अळ्या बनवतो. तर त्या अळ्यांचे जे प्रोटीन पर्सेंटेज आहे, 40% प्रोटीन, 30% फॅट होतं आणि सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स त्यात कव्हर होतात. प्लस त्या अळ्यांबरोबर आमचं एक खत पण येतं. त्यातलं अर्ध कंपोज झालेलं असं अन्नसुद्धा आम्ही त्याच्यात इन्क्लूड करतो. हे खाऊन आमच्या कोंबड्यांचं ओव्हरऑल हेल्थ हे इतकी सुपर होते की जेव्हा आम्ही आमच्या अंड्यांचं मार्केटमध्ये अंड्यांची टेस्टिंग केलं तर आमच्या अंड्यांमध्ये 5 पट जास्त पोटॅशियम, 6 पट जास्त सोडियम, 37 पट जास्त कॅल्शियम आहे. मार्केटच्या कुठल्या अंड्यापेक्षा 21% जास्त प्रोटीन आहे. म्हणजे तुम्ही फक्त आमची 4च अंडी खा आणि तुम्हाला 30 ग्रॅम प्रोटीन मिळणार. ओके. तर हे लॅब टेस्टेड आहे. तर हे आम्ही अचीव करू शकलो कारण आम्ही कोंबड्यांच्या हेल्थवर फोकस केलं. कोंबड्यांची हेल्थ चांगली की अंड्यांची हेल्थ चांगली? आजकाल गावरान कोंबड्या पाळणं म्हणजे काय की रेशनचा तांदूळ, बाजरी आणि गव्हाचे तुकडे त्यांना घालणं, एवढंच आहे. तर ह्यांचा जर प्रॉपर बॅलन्स असेल, प्रॉपर डाएट असेल तरच अंड्यांचं न्यूट्रिशन वाढतं. म्हणजे कोंबड्या हवेतून तर काही तयार करणार नाहीयेत, त्यांच्या पोटात जातं तेच अंड्यात जातं. कारण अंड हे कोंबडीची मेन्स्ट्रुएशन सायकल आहे जी त्याला कंटिन्यूस द्यायला लागते. बरोबर. आणि त्या मेन्स्ट्रुएशन सायकल अंड्याचं कंटेंट कोंबडीच्या रक्तातून येतो आणि कोंबडीचं रक्त तिच्या न्यूट्रिशनमधून बनतं. त्यामुळे कोंबड्या परफेक्ट तर अंडी परफेक्ट. एवढे सगळ्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी विचारात घेऊनच आपण पोल्ट्री व्यवसायाकडे बघितलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उत्पादन. बाजरी आणि तांदूळ कोंबडी करायची असेल
तर तुमच्या अंड्यात आणि इतरांच्या अंड्यात फरक काय, फरक राहणार नाही. आणि तुमच्या कोंबड्यांचंच हेल्थ चांगली नसेल तर पुढे जाऊन त्यांच्या किती दिवस ले करतील, काय करतील, विक्रीला किंमत मिळेल की नाही, हे सगळे मोठे प्रश्न आहेत. सर या बाबतीतला डेअरी, पोल्ट्री आणि फार्मिंग म्हणजे या तिघी गोष्टींची एकमेकांसोबत कशा पद्धतीने सांगड घातली गेली पाहिजे. डेअरी इंडिपेंडेंट विषय आहे. जसं मी म्हणलं, डेअरीसाठी शेत अडकतं, चारा अडकतो, सगळं अडकतं, किंवा पूर्ण विकतचा चारा तुम्ही करू शकता. पण पोल्ट्री आणि फार्मिंग हे फार एकत्र जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कोंबड्या सोडून तण व्यवस्थापन पण करता येतं बरं का. येस सर. मग तुम्हाला एखाद्या जागेचं पूर्ण तण साफ करायचं आहे तर तिकडे तुम्ही 15 दिवस कोंबड्या सोडल्यात हे लावून पूर्ण तण साफ करून देतात. म्हणजे लेबर लागत नाही. ओके. म्हणजे आपण इथे उभं आहोत बघा, इथे एक तरी गवत आहे का, एवढूस तरी नाही. आणि बाहेर, इथे बाहेर बघा केवढं आहे. हो की नाही. तर इथे शून्य गवत आहे, कारण कोंबडी गवत उगवूच देत नाही. तर तुम्हाला फळबागेमध्ये कोंबड्या केल्यात तर तण व्यवस्थापन पण करता येतं, फळांना खत पण तयार होतं आणि सगळंच व्यवस्थित होऊ शकतं. तर असं पण प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि अजूनही करायची इच्छा आहे. येस सर.